टीम इंडियाचं मिशन आशिया कप आजपासून सुरू होते। ग्रुप ए मध्ये भारताचा मुकाबला यूएईशी होणार आहे। तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल। भारतीय संघासाठी पहिला पेपर सोपा असल्यामुळे सामना एकतर्फी होणार आहे अशी शक्यता आहे। त्यामुळे आजची मॅच जिंकून विजयाचा श्रीगणेश करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल। अफगाणिस्ताननं आशिया कपमध्ये विजयी सलामी दिली। अफगाणिस्ताननं हाँगकाँगचा 94 धावांनी पराभव केलाय। अफगाणिस्ताननं हाँगकाँगसमोर विजयासाठी 189 धावांचं आव्हान ठेवलंय। मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगनं केवळ 94 धावांपर्यंत मजल मारली। 2026 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या। 7 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत T20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे। भारत आणि श्रीलंका T20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमान असतील। तर यंदाही T20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत। 5 गटामध्ये संघ विभागले जाणार आहेत। T20 लीगच्या लिलावामध्ये जेवाल्ड ब्रेविस सगळ्यात महागडा क्रिकेटपटू ठरलाय। तर प्रिटोरिया कॅपिटलनं 8.30 कोटीमध्ये बेविसला संघात घेतले। तर डर्बन सुपर जायंट्सनं एडेन मार्कमनला 60 कोटीमध्ये खरेदी केली आहे। तीक्ष्णा आणि मुस्तफिझुर या क्रिकेटपटूंना कोणी खरेदीदार मिळालेला नाही। विनयभंगाच्या तक्रारी प्रकरणामध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मुंबईतल्या दिंडोशी कोर्टाने 100 रुपयांचा दंड ठोठावलाय। तर आदेश देऊन सुद्धा नोटिशीला उत्तर न दिल्या प्रकरणात कोर्टानं कारवाई केली आहे। अंधेरीतल्या एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर शॉ आणि अन्य आरोपींनी विनयभंग केल्याचा आरोप सोशल इन्फ्लुएन्सर तरुणीनं केलेला होता। साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आज पहिली T20 मॅच रंगणार आहे। मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला धक्का बसला। आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर दुखापतीमुळे T20 मालिकेला मुकणार आहे। तर मिलरच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यानं तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डने दिली। हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक आणि चिरागनं विजयी सलामी दिली आहे। सात्विक आणि चिराग चायनीज तैपेईच्या बॅडमिंटनपटूंचं आव्हान 3 सेट्समध्ये परतवून लावत विजय मिळवलाय। सात्विक आणि चिरागनं हा सामना 21-13, 18-21 आणि 21-10 असा जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला। भारतीय महिला बॉक्सर निखत झरीननं आणखी एका विजयाची नोंद केली। निखतनं जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये निखतनं 51 किलो वजन गटामध्ये जपानच्या युमा निशिनाकाचा 5-0 असा पराभव करत विजयाची नोंद केली। तर या पुढच्या बातम्यांकडे नेपाळमधल्या परिस्थितीवर भारताची सुद्धा बारीक नजर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत नेपाळमधल्या घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय। तर नेपाळमधला हिंसाचार हृदयद्रावक आहे। अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले, त्यामुळे खूप वेदना होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। संसद भवनाच्या धर्तीवर राम मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। राम मंदिराच्या सुरक्षा भिंतीचं बांधकाम सुरू आहे। तर 3400 मीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारण्यात येते। 1 वर्षामध्ये बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे आणि या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकती सूचनांवर 11 आणि 12 सप्टेंबरला सुनावणी होणारी सुमारे 5000 हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत। तर निवडणूक विभागानं 32 नवीन गावांचा समावेश करत प्रभाग रचना जाहीर केल्यामुळे त्यावर विरोधकांकडून मोठा विरोध व्यक्त केला जातो। परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजानं विराट मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिंतूर तहसीलवर मोर्चा काढला। पुणे जिल्ह्यामध्ये डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। पावसाळा आणि वाढती आर्द्रता यामुळे रुग्णांमध्ये वाढ होती आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 265 रुग्ण आढळले आणि चिकनगुनियाचे 176 रुग्ण आढळले। भंडाऱ्याच्या लाखनदूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो। या आरोग्य केंद्रातल्या सर्वच खोल्या पावसाच्या पाण्यामुळे जीर्ण झाल्या, त्या रुग्णांचे हाल होतात। अनेक वर्षांपासून नवीन इमारतीची मागणी गावकऱ्यांकडून होती।
गणेश विसर्जनादरम्यान पुण्यामध्ये 717 रुग्णांवर 108 रुग्णवाहिकेनं प्रथमोपचार करण्यात आले. टिळक चौकात नियंत्रण कक्ष उभारून 3 बाईक अँब्युलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातल्या 25 रुग्णवाहिकांद्वारे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुण्यामध्ये जानेवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही सायकल स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेसाठी शहरातल्या 75 किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. रस्त्याच्या चेंबर दुरुस्ती तसंच पादचारी मार्गाच्या सुधारणा आणि अतिक्रमण हटवण्यावर भर दिला जाणार आहे. सांगलीच्या तासगावजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातात 3 जण ठार झाले तर 4 जण जखमी झालेत. तासगाव भिलवडी मार्गावर दुचाकीनं कारला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की दुचाकीवरच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. कार रस्त्याच्या कडेला बागेत जाऊन पडली. परभणीमध्ये पतीनंच पत्नीचा खून केला. दूध सांडल्याचा राग मनात धरून पतीनं पत्नीचा गळा आवळून तिला ठार केलं. या प्रकरणात ताडकळ पोलीस ठाण्यामध्ये पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. ठाण्यातील भीमनगर इथल्या क्लिनिकची अज्ञात व्यक्तीनं तोडफोड केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्यात आलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांची हायकोर्टात धाव घेत आव्हान याचिका दाखल केली आहे. प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. याविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जालना सोशल मीडियावर खंजीर हातात घेऊन रील अपलोड करणं चांगलंच महागात पडले. शहरातल्या एकता चौकातून स्थानिक गुन्हे शाखेनं दोघांना बेड्या ठोकल्यात. व्हिडिओसाठी वापरण्यात आलेला मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. लाखांदूर साकोली मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. बससमोर मेंढ्यांचा कळप आल्यानं त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसचं नुकसान झालं. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अपघातात कुठली जीवितहानी झाली नाही. सुरक्षा उपकरणासह जोखीम पत्करून काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयीसुविधा मिळण्यास पात्र आहेत. यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. संजय गांधी उद्यानातील वन विभागामध्ये वनमजूर म्हणून दीर्घकाळ सेवा देणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. वस्तू आणि सेवा कर वस्तू अर्थात जीएसटी 2.0 येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्व आघाडीच्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली. त्यामुळे खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे. वाशिमच्या जांभरुण महाली गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक न आल्यानं संताप व्यक्त होतोय. विद्यार्थ्यांना घरी जायला सांगून शाळेला चक्क कुलूप ठोकले तर अनुपस्थित असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचं टप्प्याटप्प्यानं काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होतीये. काँक्रिटीकरण कामांच्या पारदर्शकतेसाठी आणि नागरिकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी पालिकेनं विशेष लिंक सुरू केली आहे. मुंबईसाठी महानगरपालिकेकडून रस्ते, पूल, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण विविध अंगांनी पायाभूत सुविधांची पायाभरणी केली जाते. विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांप्रमाणे मुंबईचा देखील विकास सुरू आहे असं मत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पैसे उकळले जात असल्याचं उघडकीला आलं. दरम्यान प्रवाशांच्या तक्रारीतून 5 महिन्यामध्ये रेल्वे पोलीस दलातील 13 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. यामध्ये एका वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश आहे. गेल्या 5 वर्षांपासून मध्य रेल्वे प्रशासनानं दादर रत्नागिरी रेल्वेगाडीची थेट सेवा बंद केली आहे. दादर रत्नागिरी रेल्वेगाडीची सेवा सुरू करण्यासाठी उपोषण करण्यात येणार आहे. गांधी टोपी परिधान करून मौन बाळगून बसलेल्या प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. देशभरातल्या जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात
वाढ करण्यात आली आहे, मात्र मुंबई गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात अद्यापही वाढ करण्यात आली नाही। त्यामुळे कोकणातली वंदे भारत दुर्लक्षित आहे। प्रवाशांची मागणी असून देखील वंदे भारत एक्सप्रेस डब्यात वाढ करण्यात आलेली नाही। गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे बनास आणि साबरमती नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी अनेक शहरांमध्ये शिरलंय। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। महानगरपालिकेच्या वतीनं मुंबई महानगरात भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे। 1 सप्टेंबर ते 15 मार्च 2026 दरम्यान प्राण्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे आणि लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येतं। पवईच्या पुळेनगरमध्ये मिठी नदीमध्ये हरिण आढळून आलं आणि पाण्यातून बाहेर पडण्याच्या या हरणाची धडपड मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आली। नंदुरबारच्या शहादा तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियननं धडक मोर्चा काढला। जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावं, नवीन कामगार कायदा रद्द करावा, श्रावणबाळ, दिव्यांग आणि राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची प्रलंबित रक्कम त्वरित अदा करावी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। पुणे सोलापूर महामार्गावर खासगी एजंट बनून वाहन चालकांना लुटणाऱ्या खंडणीखोरांना अटक केली आहे। दमदाटीने 25,000ची लूट करणाऱ्या दोघांना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे। परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचं 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात नोंद सापडली आहे आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण केलं जात आहे। उपोषणकर्ते विनोद आडे यांची प्रकृती खालावली आहे। अलिबाग ते वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेवरून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पेडमधल्या कार्यालयात धडक दिली। कार्यकारी अभियंत्यांना चांगलंच धारेवर धरलं। पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। रस्त्याची तातडीनं दुरुस्त करावी अशी मागणी केली। आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर खोटे आरोप केले, तशी टीका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली। पंढरपूर अवैध उत्खनन प्रकरणावेळी बावनकुळे मंत्री नव्हते, मात्र रोहित पवारांनी प्रसिद्धीसाठी आणि राजकीय द्वेषापोटी बावनकुळे यांच्यावर खोटे आरोप केले, अशी टीका लोणीकर यांनी केली। अकोला अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू असं मिटकर यांनी स्पष्ट केलं। सांगलीच्या मिरजेमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून पवारांच्या करमाळा प्रकरणाचं समर्थन करण्यात आलं। समस्त आंबेडकर समाज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी ठाम असल्याचं जाहीर करण्यात आलं। मराठा आंदोलनाच्या दबावाखाली जी.आर. काढल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला। जी.आर.मध्ये मराठा समाज शब्दावर आक्षेप असून ओबीसी किंवा कुणबी म्हणायला हवं होतं असंही भुजबळांनी म्हटलं। इतकंच नाही तर जी.आर. मागे घ्या किंवा बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली। समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीसांना 8 पानी पत्र देण्यात आलं। सरकारने जी.आर.मध्ये हेराफेरी करायचं नाही, जी.आर.मध्ये हेराफेरी केल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिला। तात्काळ प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा, अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। जम्मू काश्मीरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात हाल होतात। दरम्यान याबाबत महाराष्ट्र सरकारनं जम्मू काश्मीरसाठी मदतीचा हात पुढे केलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपयोगाच्या वस्तू पाठवल्या जातात।